हॅलो फ्रेंड्स, मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ। 4 डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आहे। दत्त जयंती ही स्वामी समर्थ केंद्रात खूप उत्साहाने साजरी केली जाते किंवा तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल तिथे सुद्धा साजरी केली जात असेल तर दत्त जयंती म्हणजेच आपल्यासाठी दिवाळीपेक्षा काही कमी दिवस नाही आहे। तर या दिवशी आपल्याला दत्त जयंती साजरी करायची म्हणजे दत्त महाराजांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। इतका सुंदर दिवस आहे तर तो तर आपल्याला साजरा करायचाच आहे। केंद्रात होतो, आपल्याला घरी कशा पद्धतीने करायचं त्यावर व्हिडिओ येणारच आहे। परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत। सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना खूप इच्छा असते की स्वामी चरित्राचे पाठ करावं, परंतु असे माझे काही स्वामी भक्त आहेत की वेळेअभावी त्यांच्याने हे पाठ होत नाही आणि करायची खूप इच्छा असते। तर आज मी तुम्हाला स्वामी चरित्राचे 21 पाठ कशा पद्धतीने करायचे, 11 पाठ कशा पद्धतीने करायचे आणि ज्यांना एका बैठकीत शक्य नसेल, आता 21 आणि 11 पाठ करायचे म्हटले दत्त जयंती निमित्त तर एका बैठकीतच करावं लागणार आहे। पण तुम्हाला एका बैठकीत करायचं नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्व स्वामी भक्तांना इच्छा असते स्वामी चरित्राचं पारायण करावं, परंतु स्वामी चरित्राचं पारायण करायला म्हणजे सगळ्यांना खूप जड जातं ते। तसं बघितलं तर गुरुचरित्र आणि स्वामी चरित्रामध्ये खूप फरक आहे। गुरुचरित्राला वेळ लागतो परंतु स्वामी चरित्र अगदी सोप्या भाषेत आहे आणि सोप्या भाषेत म्हणजे छोटासा ग्रंथ आहे म्हणून त्या ग्रंथात फक्त 21 अध्याय आहेत। 21 अध्याय पठण करायला मोजून फक्त 1 तास लागतो, 1 तासाच्या वरती लागत नाही, काहीच वेळ लागत नाही। पण काय होतं, आपण खूप म्हणजे आपल्या मनात भीती असते की माझ्या निवड होईल का, आपल्याला सवय नसते ना, त्यामुळे होतं। म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय। तर तुम्ही आता स्वामी चरित्राची आता आधी मी तुम्हाला पाठाचं सांगते, म्हणजे जर ज्यांना संपूर्ण पाठ करायचा असेल एका बैठकीत त्यांच्यासाठी सांगते। तर आता तुम्हाला 21 पाठ करायचे असतील तर तुम्ही 14 नोव्हेंबरपासून सुरुवात करा। 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत तुमचे 21 पाठ होणार आहे। म्हणजे 21 अध्याय एका बैठकीत पठण करायचे, समजलं असेल तुम्हाला। तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा, 14 तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे। तुमची एखादी इच्छा असेल ती स्वामींना तुम्ही सांगा की मी माझी एवढी इच्छा आहे ही पूर्ण करा, मी संकल्प युक्त 21 पाठ तुमचे करणार आहे। तुम्हाला एका बैठकीतच ते करायचे। वेळेचं काही बंधन नाही, तुम्ही कधी हे पाठ करू शकता, सकाळी करा किंवा सायंकाळी करा। तर 12 ते 12:30 फक्त वेळ सोडायची असते बस। आणि जर तुम्हाला 11 पाठ करायचे आहेत, 11 पाठ करायचे असतील तर 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत तुम्हाला करायचे, म्हणजे तुमचे 11 पाठ होतील। आता 11 पाठ पण तशाच पद्धतीने करायचे। 24 तारखेपासून एक पाठ करायचा। 24 तारखेला 21 अध्याय, 25 तारखेला 21 अध्याय एका बैठकीत पठण करायचं। अशा पद्धतीने 11 पाठ करायचे। संकल्प तुम्ही करू शकता की मी 11 दिवसांचे 11 पाठ तुमचे करणार आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा। संकल्प कसा करायचा ते मी आता सांगत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल। तर अशा पद्धतीने करायचं। आता हे झाले 21 पाठ आणि 11 पाठांबद्दल। आता जो मेन प्रश्न येतो की ताई आम्ही एका बैठकीत करू शकत नाही। मागच्या वर्षी यावर मी व्हिडिओ केला तर बऱ्याच जणांनी केली होती ही सेवा, परंतु बऱ्याच जणांची करायची राहून गेली। मनात भरपूर काही असतं आपल्या, परंतु काय होतं की म्हणजे काही ना काही प्रत्येकाचे बघा अडचणी असतात। दत्त जयंतीला सुद्धा असंच होतं, काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग करायचं राहून जातं। माझंही मागच्या वर्षी मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं, परंतु मागच्या वर्षी राहून गेलं। पण यावर्षी माझा खूप प्रयत्न चाललाय की मला हे पारायण करायचंच आहे। तर ही सेवा आपल्याला करायची, ही सेवा सुद्धा आपल्याला करायचीच आहे। तर मी तुमच्या सोबत ती शेअर करणारच आहे जेव्हा मी करेल तेव्हा। तर अशा पद्धतीने करायचं। आता तुम्ही म्हणणार ताई आम्हाला हे करायचं नाही, नियम अटी मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता आम्हाला एका बैठकीत शक्य नाही तर तुम्ही मला सांगा, म्हणजे 1 तास तुम्ही बसू शकत नाही। आता हे 21 अध्याय एका दिवसात पठण करायला तुम्हाला 1 तास लागणार आहे। आता 1 तास तुम्ही बसू शकत नाही, तुमचे काही प्रॉब्लेम असतील, गुडघ्यांचा त्रास असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमचा, तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला 14 तारखेपासून तर 4 डिसेंबरपर्यंत दररोज नित्यनेमाने 3 अध्याय स्वामी चरित्राचे पठण करायचे आहेत। आता 4 डिसेंबरपर्यंत तुमचे 3 पाठ होतील स्वामी चरित्राचे, त्यात 21 अध्याय आहेत, 3 पाठ तुमचे होणार आहेत। झाली तुमची सेवा, 3 पाठ तर झाले ना तुमचे, 21 नाही झाले परंतु 21 दिवसात तुमचे 3 झाले। तर हे बघा स्वामी चरित्र हा जो आहे हा मूळ ग्रंथ आहे आणि आपल्या गुरुमाऊलींनी हा आपल्याला करून दिलाय।
आता हा ग्रंथ आहे हा खूप मोठा आहे, म्हणजे याचे अध्याय मोठे मोठे आहेत. बऱ्याच जणांकडे हा ग्रंथ असेल, माझ्याकडे दोन्ही आहेत. हा माझा आधीचा होता. तर गुरुमाऊलींनी आपल्याला यात काय केलेलं आहे की जे अध्याय आता 3-3, 4-4 पानांचे अध्याय आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला 2-2 पानांचे करून दिले आहेत, म्हणून आपल्याला हे पठण करायला जळ जात नाही. तर तुम्ही जर नवीन ग्रंथ आणणार असाल तर तुम्ही दिंडोरी प्रणितच आणा. जर तुमच्याकडे हा असेल तर काही हरकत नाही, किंवा तुम्हाला पठण करायला जळ जात असेल तर तुम्ही हा दिंडोरी प्रणित आणू शकता. म्हणजे दत्त जयंतीपर्यंत दररोज नित्यनेमाने 3-3 अध्याय पठण करायचे. हे सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मी तर तुम्हाला म्हणजे प्रिफर करेल की म्हणजे तुम्ही एक एक पाठ करा, म्हणजे दररोज नित्यमाने 21 अध्याय पठण करा. परंतु मागच्या वर्षी मी बऱ्याच जणांचं बघितलं, म्हणजे त्यांना काही कारणास्तव राहून गेलं करायचं. बऱ्याच जणांना काही ना काही प्रॉब्लेम होते, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच तुम्ही 21 पाठ किंवा 11 पाठ करा, एका बैठकीतच करा. काही प्रॉब्लेम असेल करायची खूपच इच्छा आहे तर अशा पद्धतीने करा. 21 दिवसात तुम्हाला 3-3 अध्याय पठण करायचे. आज 3 अध्याय पठण केले, उद्या 3 केले, अशा पद्धतीने तुमचे 21 दिवसात 3 पाठ होणार आहे. समजलं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने करायचं आहे. संकल्प कसा करायचा ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. तर संकल्प करायचा, त्यानंतरच सेवेला लागायचं. कारण संकल्प केल्याशिवाय कुठली सेवा करायची नाही. मग आपल्या मनात एखादी इच्छा राहून जाते, मग ती संकल्प नाही केला तर ती पूर्ण होत नाही. म्हणून संकल्प करणं खूप गरजेचं असतं. आणि हे करत असताना तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे करायची काहीच गरज नाही. दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आणि तुम्हाला याचं पठण करायचं आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं, अचानक जावं लागलं तर काही हरकत नाही. म्हणजे बघा, महाराज समजून घेतात, म्हणजे जाऊ नका, पण तुम्हाला जर जावंच लागलं तर तुम्ही तुमचा ग्रंथ घेऊन जा आणि तिथे जिथे तुम्ही जाणार तिथे तुम्हाला पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता याचे नियम अटी काय तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार तर तुम्हाला नियम पाळावेच लागतील. ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचं असेल तर तुम्ही पाळू शकता, नसेल पाळायचं तर काही हरकत नाही. परंतु तुम्हाला मांसाहार पाळावा लागणार आहे, म्हणजे मांसाहार अजिबात करायचा नाही, हात सुद्धा लावायचा नाही, म्हणजे बनवायचं पण नाही आणि खायचं सुद्धा नाही. एवढं तुम्हाला करावं लागेल. जर तुमच्या घरातले ऐकत नसतील, आता काही ठिकाणी असतं की ते नाही पाळत, की आम्हाला तर संकल्पयुक्त तुम्ही करताय, आम्हाला काय घेणं देणं नाही, तुला करायचं तर तू कर. तर काय करायचं, सोडून द्यायचं, त्यांना खाऊ द्यायचं. तुम्हाला खायचं तुम्ही बाहेर खा, मी नाही बनवणार. अजिबात आपण काही हात लावायचं नाही. मग काय आता काही पर्यायच नाही. म्हणजे आपल्याला जर करायचं आणि समोरचा व्यक्ती ऐकत नाही तर काही करू शकत. आपल्याला सेवा करायची, आपण करायची. तर असं बऱ्याच जणांच्या मनात असतं, म्हणून हा व्हिडिओ घेऊन आली. तर नक्की तुम्ही बघा कसं असतं, म्हणजे न करण्यापेक्षा केलेलं बरं. आणि बघा, आपण महाराजांची सेवा दररोज नित्यनेमाने करत असतो, परंतु कसं असतं, म्हणजे 3-3 अध्याय आपण दररोज नित्यनेमाने पठण करत असतो. परंतु कसं असतं की म्हणजे हा जो सोहळा असतो, आता दत्त जयंती आहे किंवा स्वामींचा प्रकट दिन आहे, स्वामींची पुण्यतिथी, दत्त महाराजांची पुण्यतिथी, हे जे दिवस असतात ना, हे विशेष दिवस, एकादशी वगैरे हे जे विशेष दिवस असतात, तर या दिवशी आपण जेव्हा सेवा करतो ना, म्हणजे आपलं मन शुद्ध असतं. आता रोज आपण सेवा करतो तर कसं पटापट पटापट, मला आता 3 अध्याय वाचायची, माझी नित्य सेवा आहे, पटकन मला करून घ्यायची आणि बाकीच्या कामांना लागायचे, असं आपल्या डोक्यात असतं. कारण अनेक विचार आपल्या डोक्यात असतात. परंतु जेव्हा आपण दत्त जयंती आहे त्यावेळेला आपण सेवा करतो, अशा विशेष दिवशी, तर आपण उत्साहाने करत असतो. बापरे, आता दत्त महाराजांची जयंती आहे, मला सेवा करायची आहे. तर आपल्या मनात अशा गोष्टी असतात. तर त्यावेळेला जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो, आपलं मन त्यात रमलेलं असतं पूर्ण. म्हणजे आपण पूर्ण शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपण महाराजांसोबत असतो, म्हणजे आपण एकरूप झालेलो असतो. ही गोष्ट होत असते. म्हणून असे दिवस सोडू नका. नाही करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने करा. आणि सेवा बघा, आपण निस्वार्थी भावाने जी सेवा करतो ती महाराजांपर्यंत पोचते. निस्वार्थी भावाने सेवा करा, नक्कीच महाराजांपर्यंत जाईल. काही महाराजांनी असं सांगितलं नाही एकच पाठ व्हायला पाहिजे, एकाच बैठकीत व्हायला पाहिजे. सेवा करणं गरजेचं आहे. सेवा करा, एवढंच माझं म्हणणं आहे. तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल, काही वाटत असेल तुम्हाला विचारायचं, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची, जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा. आणि तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून बघा. तुमच्या जो काही तुम्ही संकल्पात, म्हणजे तुम्ही जे काही इच्छा व्यक्त करणार आहात, जे काही तुम्ही महाराजांकडून मागणार आहात, तर ते नक्की तुम्हाला मिळणार आहे, यात काही शंका नाही. तर अशा पद्धतीने सेवा करा. आणि ही सेवा कोणी करू शकतं, अगदी म्हणजे
महिला पुरुष तर करूच शकतात, परंतु मुलं असतील तुमचे म्हणजे मोठे कॉलेजला जाणारी मुलं असतील ते म्हणजे पठण करू शकतात, ते सुद्धा हे करू शकतात। स्वामींची सेवा करायची आहे, सगळ्यांनी सेवा नक्की करा आणि तुम्हाला अनुभव येणारच इतकी सुंदर सेवा। आणि हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा आत्मा, स्वामींचं जीवन आहे, स्वामींच्या लीला यात दिलेल्या आहेत। एकदा हा ग्रंथ पठण झाला की काहीच वाटत नाही। 3 अध्याय पठण करायला मोजून फक्त 5 मिनिटं लागतात, जास्त मिनिटं लागत नाही, अगदी म्हणजे साध्या सोप्या भाषेत दिलेलं आहे। तर नक्की सगळ्यांनी याचं पारायण करा आणि कोण कोण हे पारायण करणार आहे तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाला लाईक केले, फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।